नमस्कार मित्र, कालच्या तासाला आपण कादंबरीच्या संदर्भाने काही माहिती घेतली आणि त्याचे घटक बघितले. कादंबरीतला पहिला घटक म्हणून आपण कथानकाकडे बघतो. हे कथानक कसं तयार होतं आणि कादंबरी कशी आकाराला येते याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. कादंबरीचं कथानक हे ज्यावेळेस आपण गोष्टीपेक्षा कसं वेगळं आहे याचा विचार करतो त्यावेळेस आपल्या ध्यानात येतं की मुळात गोष्ट सांगणे, कथा सांगणे आणि कादंबरी लिहिणे यामध्ये फरक आहे. म्हणजे गोष्ट आणि म्हणजे कथा आणि कथानक या दोन गोष्टींमध्ये महत्त्वाचा फरक असल्याचं आपल्याला दिसतं. हे कथानक आहे म्हणजे गोष्ट ही एखाद्या गोष्टीमध्ये आपण म्हणजे कथा सांगत असताना किंवा गोष्ट सांगत असताना त्यामध्ये येणारे सर्व मुद्दे किंवा त्यामध्ये येणाऱ्या घटना या क्रमाने येतात. म्हणजे त्या घटनांचा विकासक्रम हा 1 ते 10 असा असू शकतो. कथानकामध्ये असं घडत नाही. कथानक हे अनेकविध पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या क्रमाने घडतं. कादंबरीमधील घटनेचा जर विचार केला तर कादंबरीतील घटना ही निमित्त मात्र असते. कादंबरीत घटना, पात्र, प्रसंग यांचा एक परस्पर संबंध असतो आणि म्हणून कथानकाबद्दल एम फॉर्स्टरने एका त्याच्या ग्रंथात असं म्हटलं होतं. एका म्हणजे सांगायला लागलं ॲस्पेक्ट ऑफ द नॉवेल या ग्रंथात त्यानं लिहिलं होतं की कथा म्हणजे काय आणि कथानक म्हणजे काय. तर त्यानं असं म्हटलं होतं की द किंग डाईड अँड द क्वीन डाईड, म्हणजे राजा मेला आणि त्यानंतर राणी मेली, हे झालं कथा किंवा गोष्ट. परंतु कथानक म्हटल्यानंतर त्यात कसा फरक पडतो एम फॉर्स्टर म्हणतो द किंग डाईड अँड देन द क्वीन डाईड ऑफ ए ग्रीफ, म्हणजे राजा मेला आणि त्यानंतर राणी दुःखातिशयानं मेली. पहिल्या कथेमध्ये आपण बघितलं, कथा ज्यावेळेस सांगत होतो त्यावेळेस राजा मेला आणि त्यानंतर राणी मेली असं. आणि कथानक म्हटल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की राजा मेला त्यानंतर राणी दुःखातिशयाने मेली. कथानकामध्ये गोष्टीत सांगत असलेल्या घटनेच्या विषयीचं एक विश्लेषण केलेलं असतं किंवा त्याचं एक कार्यकारण संबंध दाखवलेला असतो. कार्यकारण संबंधाशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही. म्हणजे सृष्टीत आपण बघतो पानं हलतात, झाडाची, झाड हलतं, आपण म्हणतो वारा आला, म्हणजे वारा आला हे कारण होतं झाड हलण्याचं. तसं कादंबरीमध्ये घडणाऱ्या घटना, कादंबरीमध्ये होणाऱ्या कोणत्याही गोष्टी तिच्यामध्ये त्याला कार्यकारण भाव उभा करावा लागतो, कार्यकारण संबंध उभा करावा लागतो, त्यानंतर तुम्हाला गोष्ट सांगता येते. राणी मेली ती दुःखातिशयाने मेली. म्हणजे यामध्ये कादंबरीच्या संदर्भाने आपल्याला ध्यानात घेण्याचा हा असा मुद्दा आहे की कादंबरी ह्या नावाची आपण चर्चा केली. कादंबरी हे नाव कसं पडलं तर आपल्याकडं म्हणजे इंग्रजीत ते नावेल होतं, इटालियनामध्ये नावेला म्हटलं गेलं होतं, पण आपल्याकडे देताना त्याला नाव हे संस्कृत मधल्या एका 7व्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्टाच्या कादंबरीवरनं हे नाव आपण पुढे चालवलं आहे. त्याने एक अशीच एका मुलीची गोष्ट सांगितली होती आणि तिचं नाव कादंबरी होतं. परंतु ही कादंबरी, बाणभट्टाने सांगितलेली कादंबरी, तो शब्द आज आपण चालू ठेवलेला आहे. त्याच्याविषयी थोडंसं मी तुम्हाला सांगतो की बाणभट्टाने ही कादंबरी इसवी सनाच्या 7व्या शतकाच्या आसपास पूर्ण करत आणली. तो आजारी पडला आणि ही कोण पूर्ण करेल असं त्याच्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यावेळेस त्याची 2 मुलं होती. त्या 2 मुलांपैकी कोणीतरी ती कादंबरी पूर्ण करावी अशी त्याची इच्छा होती. त्यांनी त्या दोन्ही मुलांना बोलवलं की हे काय करता येईल, कादंबरी लिहिण्याचं काय करता येईल, माझी कादंबरी पूर्ण झाली पाहिजे. आणि मग त्यासाठी त्याने त्यांची एक चाचणी घ्यायची ठरवली. ही चाचणी घेतल्यानंतर त्याने एक वाळलेल्या झाडाकडं बोट दाखवून म्हटलं की या झाडाचं वर्णन करून मला तुम्ही सांगा. मोठा मुलगा म्हणला समोर तर काय शुष्क काष्ट तिष्ठत्यग्रे, म्हणजे समोर वाळलेलं एक लाकूड किंवा झाड उभं आहे असं तो म्हटला. आणि दुसरा जो मुलगा होता त्यानं त्याच झाडाचं वर्णन असं केलं की निरस तरुवर विलसती पुरतः,
म्हणजे पानं आणि फुलं नसलेलं झाड समोर शोभायमान आहे असं त्यानं म्हटलं. म्हणजे हा कार्यकारण संबंध किंवा कथानकाची गोष्ट दुसऱ्या मुलामध्ये होती. गोष्ट सांगण्याची कला ही दुसऱ्या मुलाकडे होती आणि तो तिचं कथानक बनवू शकत होता आणि त्याच्याकडे काहीतरी एक वेगळं कौशल्य त्या बाणभट्टाला जाणवलं आणि त्यानं ती कादंबरी त्याला पूर्ण करायला दिली असं सांगतात. हा एक परंपरेचा जरी भाग झाला तर कादंबरी मुळात ही सजवायची असते, ती लिहायची असते आणि तिच्यासाठीची एक रचना स्वतःहून लेखकाला करता यायला हवी असं म्हणणं आहे कादंबरीकारांचं. म्हणजे कादंबरीच्या संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं, मानवी नात्यांच्या संदर्भाने, त्यांच्यातील नैतिक पेचांच्या संदर्भाने किंवा राजकीय कृतीच्या संदर्भाने आपण रशियन कादंबरीकडे बघतो. ज्यावेळेस आपल्याला दोस्तोव्स्कीची कादंबरी सापडते, लिओ टॉलस्टॉयची कादंबरी सापडते, वॉर अँड पीस सारखी, यामध्ये आपल्याला या लोकांनी केलेलं जे काम आहे म्हणजे अस्तित्ववादी कादंबरी किंवा नंतरच्या काळात अनेक प्रकार जगामध्ये निर्माण झाले. कामू किंवा सार्त्र यांनी तिचा एका वेगळ्या पद्धतीने अस्तित्ववादी पद्धतीने त्यांनी तिचा विचार केलेला आपल्याला दिसतो. या सगळ्या कादंबऱ्यांचा जर आपण आढावा जर घेतला तर मराठीमध्ये ज्यावेळेस कादंबरी किंवा तिचं विवेचन करायचं जर ठरलं तर आपल्याला असं दिसतं की आपल्याकडं कथाबहुल कथा होत्या, आपल्याकडं गोष्टी होत्या, परंतु कादंबरी येण्यासाठी मात्र आपल्याला काही काळ थांबावं लागलं आणि इंग्रजांच्या कादंबरीच्या प्रभावानंतर, इंग्रजांच्या नॉव्हेलच्या प्रभावानंतर मराठीमध्ये आपल्याला कथानक स्वरूपाची कादंबरी आकाराला आलेली दिसते. कथानक या विषयाकडं खरं तर आपण बोलत होतो. कथानक हे ज्या क्रमानं घडतं म्हणजे घटनेचा एक क्रम आपण जर धरला, समजा एखादी घटना आपल्याला माहिती आहे आणि त्या घटनेमध्ये समजा आपण असं गृहीत धरलं की याच्यामध्ये 10 अशा प्रकारचे घटना आपल्याला माहीत आहेत आणि या 10 घटनांच्या संदर्भाने लेखक कादंबरी लिहायला बसणार आहे आणि प्रत्यक्षात तो कादंबरी पूर्ण करणार आहे, तर आपल्याला असं आढळतं की त्या कादंबरीकारानं प्रसंग निवडत असताना 7 नंबरचा प्रसंग इथे पहिला घेतला असेल, नंतर त्यांनी इथे 3रा प्रसंग लिहिला असेल, नंतर त्यांनी पुन्हा 6 नंबरचा प्रसंग लिहिला असेल, पुन्हा 9 नंबरचा प्रसंग लिहिला असेल आणि नंतर 5 नंबरचा प्रसंग लिहिला असेल, मग 2 नंबरचा प्रसंग लिहिला असेल आणि पुन्हा 10 नंबरचा प्रसंग लिहिला असेल. म्हणजे मूळच्या 10 प्रसंगामधून किंवा 10 घटनांमधून त्यानं आपल्याला केवळ 7च प्रसंगांची निवड आपल्याला केलेली दिसते. म्हणजे काही जे घटना आहे, प्रसंग आहे ते त्यानं निवडलेच नाही असाही त्याचा अर्थ होतो. म्हणजे जर आपण बघितलं लिहिताना तो त्याचा क्रम कसा असेल तर तो या पद्धतीने लिहिला गेला असेल. आपण जर घटनांचा क्रम जर बघितला तर हा घटनांचा क्रम आपल्याला एकदम पूर्ण बदललेला दिसतो. म्हणजे 7 नंबरचा घटना त्याने आधी घेतली, नंतर 3 नंबरची घेतली, याचा सगळ्याचा आणि काही घटनांचा उल्लेखच केला नाही त्यांनी. 1 नंबर, 4 नंबर, 8 नंबर या घटनांचा उल्लेखच नाही केला. असं आपण जर गृहीत धरलं तर आपल्याला असं जाणवतं की या घटना त्यांनी न घेता देखील त्याचा संदर्भ या उर्वरित अशा प्रकारच्या कथानकामध्ये आलेला असणार किंवा काही गोष्टींना त्यांनी गौण ठरवलं असेल, काहींना त्यांनी मुख्य महत्त्व दिलं असेल. कादंबरीतील कथानक असं मानलं जातं की आपल्या जीवनाच्या सोबत जे आणि जसं घडतं आणि आपल्या भोवतालात आपल्याला जसं दिसतं तसंच्या तसं कादंबरीमध्ये असतं, परंतु ते तसंच असण्याचा म्हणजे वाचताना आपल्याला जो प्रत्यय येतो की हे समाजात घडतं तसंच आहे, परंतु हे समाजात प्रत्यक्ष पाहायला गेलं तर नाही आहे. म्हणजे कल्पिताचा भाग त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आहे. कारण इंग्रजी कादंबरीचं नावच मुळात फिक्शन आहे, म्हणजे कल्पित किंवा रचलेलं. कादंबरी म्हणजे कल्पित किंवा रचलेलं वास्तव, सजवलेलं वास्तव, रचलेलं वास्तव, निर्माण केलेलं वास्तव. कादंबरीकार हा आपल्या मनात वेगळ्या प्रकारच्या घटनांची निर्मिती करू शकतो, वेगळ्या पात्रांची निर्मिती करू शकतो. आसपास पाहिलेली पात्र तशीच घ्यावी असं बंधन त्याच्यावर नाही. आपण अनेक वेळा म्हणतो की स्वातंत्र्य
पूर्वकाळ किंवा स्वातंत्र्य नंतरचा काळ यामध्ये ज्या कादंबऱ्या निर्माण झाल्या, सात उत्तराची कहाणी गप्रा प्रधानांची कादंबरी जर वाचली तर आपल्याला असं झालं की त्या काळातल्या तरुणांनी स्वातंत्र्याच्या संदर्भात जो दिलेला लढा होता त्याची कहाणी तर आपल्याला प्रधान मास्तरांनी लिहिली असं वाटतं, परंतु त्याच्यामध्ये ती कादंबरी बनत असताना त्यातील पात्र, प्रसंग, त्यातील घटना, त्यातील नावे ही ती पूर्वीचीच असतील याची तीळ मात्र शंका नसते, म्हणजे असू शकत नाही. तशी नावं असता कामा नये, कारण कादंबरी म्हणून ती सजवताना किंवा निर्माण करताना एका पात्राचे 3 पात्र तयार केले जाऊ शकतात किंवा 5 पात्रांचं मिळून एक पात्र तयार केलं जाऊ शकतं. समाजामध्ये आपल्याला 5 माणसं दिसतात, परंतु त्याचं मिळून एकच पात्र कादंबरीकार बनू शकतो. नावं देण्याच्या संदर्भाने, गावांची नावं देण्याच्या संदर्भाने, व्यक्तिनामं देण्याच्या संदर्भाने तो अनेक प्रकारचं स्वातंत्र्य आपल्याला घेताना दिसतो. कथानकामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. घटना, पात्र, प्रसंग याची एक वीण अशी त्याच्यामध्ये केलेली असते आणि कादंबरीत घटना जशा अनुक्रमाने येऊन चालत नाही, तसंच कथानक तयार होण्याच्या उद्देशानुसार त्याच्यात एक प्रकारचा क्रमभंग केलेला असतो. म्हणजे कोसला कादंबरी जर आपण वाचली तर कोसला कादंबरी ही संपूर्ण त्या तरुणाला त्यानं पुण्यामध्ये गेल्यानंतर आणि तिथे गेल्यानंतर आपल्या गावाकडच्या काढलेल्या आठवणी आहेत. म्हणजे कादंबरीचं जर आपण संपूर्ण रचना बघितली, त्या कोसला कादंबरीची बघितली, एका तरुणाच्या मनातील विचार एवढीच एक गोष्ट त्याच्यामध्ये आहे, परंतु ते तरुणाचे विचार किती संवेदनशील आहेत, ते कशा प्रकारचे अस्तित्ववादी आहेत, या सगळ्याची गोष्ट आपल्याला त्या कादंबरीमध्ये येताना दिसते. तो मुलगा संपूर्ण जगाविषयी विचार करताना इतक्या प्रगल्भतेने विचार करतो, शिक्षण क्षेत्राविषयी विचार करतो, तो त्यावेळेस कुटुंब व्यवस्थेविषयी विचार करतो, तो शेतीच्या संदर्भाने विचार करतो, तो अभिजन लोकांच्या जगण्या वागण्याच्या पद्धतीनुसार विचार करतो आणि तो त्या सगळ्या विचारावर आपली एक प्रतिक्रिया देतो. ती आपल्याला त्या तरुणाची प्रतिक्रिया असल्याचं दिसतं. म्हणजे कादंबरीच्या कथानकामध्ये पात्राच्या मनातील विचार, मुख्य पात्राच्या मनातील विचार हेच त्यानं जवळपास संपूर्ण कादंबरीवर आपल्याला दिलेले दिसतात. म्हणजे हे करण्यासाठी त्या पात्राच्या स्वतःच्या त्याचा मनाचा प्रक्षेपक ज्या दिशेनं जाईल त्या दिशेनं तो प्रसंगाची निवड करेल, त्या दिशेनं तो पात्र निवडेल आणि नंतर तो त्यांची तुम्हाला कथानक सांगेल किंवा गोष्ट सांगेल. पण ही कादंबरीतली जी कथानकाची जी परंपरा आहे मराठीमध्ये, म्हणजे ऐतिहासिक कादंबरी, पौराणिक कादंबरी, सामाजिक कादंबरी, राजकीय कादंबरी, स्त्रीवादी कादंबरी, आदिवासी कादंबरी, असे अनेक प्रकार येतात की असे अनेक प्रकार आपल्याला करता येतील, आशयानुसार त्याचं वर्गीकरण देखील करता येईल. परंतु कादंबरी मूळ ज्या गोष्टीसाठी बनली आहे तो आकृतिबंध मात्र आपल्याला नाकारता येत नाही, कारण कादंबरीचा आकृतिबंध आपण म्हटलं की बृहत आहे, मोठी आहे. तो वाङ्मय प्रकार इतर संपूर्ण वाङ्मय प्रकारापेक्षा आकाराने मोठा आहे. म्हणजे त्याची आपल्याला सर्वात जास्त म्हणजे 100, 200, 300, 500, 1000 अशा पानांच्या पट्टीमध्ये, लघु कादंबरी म्हटलं तर कमीत कमी 100-150 पानं आणि त्यानंतर मग कादंबरीची गोष्ट. लघु कादंबरी म्हटलं तरी 90, 100, 125-150 पानापर्यंत लघु कादंबरी म्हणून शोभते. परंतु कादंबरीची जर परंपरा आपण बघितली, कादंबरी ही आपल्याला मोठ्या पानांच्या संख्येनं असलेली दिसते. आपल्या मराठीमध्ये या कादंबरीचा किंवा कथानकाचा विचार करत असताना मी हा क्रमभंगाची गोष्ट तुम्हाला सांगितली की हा इथे लेखक आपल्याला क्रमभंग करतो आणि गरजेनुसार कादंबरीकार आपल्या घटना हाताळतो. त्याच्या स्वतःला मनाला वाटेल त्या किंवा केवळ क्रमानुसार आल्या म्हणून तर क्रमानुसार आल्या तरच गोष्ट तयार होते असं अजिबात नाही. त्याचा क्रम जरी बदलला तरी ती गोष्ट आपल्याला पूर्ण समजते. म्हणजे आपण वाचक पूर्ण वाचून झाल्यानंतर कादंबरीचा आपल्याला एक स्वतःला प्रत्यय असा येतो, आपण त्यातल्या घटनांची संगती 1 ते 10 बरोबर लावतो, परंतु ती लेखकाने 1 ते 10 क्रमाने सांगितलेली नसते. ती त्यानं मात्र 7, 3, 6, 9, 5, 2 आणि 10 या क्रमाने गोष्ट सांगितलेली असते. पण आपल्याला जर कोणी म्हणालं की त्या कादंबरीची नक्की काय कथानक हे सांग,
तर आपण त्याची पहिल्यापासून सुरुवात करतो, पहिल्या घटनेपासून तर शेवटच्या घटनेपर्यंत हा वाचकांना लावलेला अन्वय असतो. परंतु लेखकानं तसा अन्वय लावलेला नसतो. तरी देखील वाचकाला या घटना सगळ्या उलगडत जातात आणि लेखकानं न सांगितलेल्या घटना देखील मग वाचक त्याच्यात सांगायला लागतो की मध्ये असं झालं असावं. मग ती घटना तर नव्हती त्या कादंबरीमध्ये, तरी त्यांनी कसं काय सांगितली. याचा अर्थ या लेखकाला म्हणजे लेखक तिथे यशस्वी होतो आणि वाचकाची देखील त्याची वाचण्याची जी एक वाचनानंद जो म्हणतो तो त्याला पूर्ण मिळालेला असतो. तो ती गोष्ट सांगण्यास उद्युक्त होतो. आपण जर एकूणच या कादंबरीचं जर घटनेचं जर रूप बघितलं तर उत्कंठा, हुरहुर, विस्मय आणि कलाटणी अशा प्रकारच्या गोष्टी तिच्यामध्ये आल्या पाहिजे आणि येतातच त्या. कथानक रचण्याची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये या आपल्याला उत्कंठा, हुरहुर, विस्मय आणि कलाटणी हे असल्याशिवाय कादंबरीचं कथानकही शोभून दिसत नाही. कादंबरीच्या कथानकाविषयी आपण अधिक माहिती घेतच राहू, परंतु तरी देखील घटनाक्रम आणि त्याचा क्रमभंग या संदर्भाने आपण गोष्ट ध्यानात घेतली. कादंबरी सजवण्याची गोष्ट आहे. कादंबरी ही प्रतिभेच्या द्वारा म्हणजे जसं त्या लेखकाला अधिकचा कार्यकारण संबंध उभा करता येणं, गोष्टीमध्ये तपशील भरता येणं, प्रसंगाच्या रूपानं बोलता येणं, वातावरण निर्मिती करणं आणि भाषेची एक वेगळी घडण तयार करणं, अशा सगळ्यातून आपल्याला कथानक वाढवताना कादंबरीकार दिसतात. आपण कथानकाविषयी इतका भाग आपण ध्यानात घेतला. पुढच्या वेळेस आपण या पुढचा कादंबरीचा घटकाचा आपण अभ्यास करू.